नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये जे काही दुर्लक्षित, आकांक्षित असे जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्या तालुक्यांचा, त्या जिल्ह्यांचा विकास नाही. असे जिल्हे नीती आयोगानं 2018 पासून त्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी, जसे बाकीचे काही तालुके विकसित आहेत, त्यांच्या बरोबरीने या तालुक्यांचा विकास व्हावा म्हणून त्यांची निवड केलेली आहे. आणि त्यामध्ये आता शासनानं सुद्धा एक शासन निर्णय काढलेला आहे आणि या तालुक्यांची यादी आता आपल्या समोर आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत आणि या तालुक्यांचा, या जिल्ह्यांचा कोणत्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि त्या माध्यमातून या तालुक्यांचा, या जिल्ह्यांचा विकास केला जाणार आहे. तर नेमके यामध्ये कोणते तालुके आहेत हे आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये या योजना राबवल्या जाणार का आणि या यादीमध्ये तुमचा तालुका आहे का हे आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून सविस्तर बघायचं आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तसं पाहिलं तर आपल्या राज्यामधील काही जिल्हे या अगोदरच यामध्ये होते. मात्र आता पुन्हा नव्याने काही जिल्हे आणि काही तालुके, म्हणजे जवळपास 150 तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून त्या तालुक्यांचा विकास करण्याचा शासनाने निर्धार केलेला आहे. कारण नीती आयोगानं तसं दिलेलं आहे की या तालुक्यांचा मागास जे राहिले तर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनीसुद्धा या तालुक्यांच्या विकासाकरिता नीती आयोगानं जे काही ठरवलेले तालुके त्यांचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे. आता यामध्ये अगोदर होते गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या 4 आकांक्षित जिल्ह्याव्यतिरिक्त आता यामध्ये समावेश होत आहे हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी. आणि सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्याव्यतिरिक्त यामध्ये 150 तालुक्यांचा समावेश यामध्ये झालेला आहे. म्हणजे असे एकूण 177 तालुके यामध्ये आहेत. आता यामध्ये कोणकोणते तालुके आहेत आणि विकास कोणता होणार आहे हे आपल्याला सविस्तर बघायचे. तर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, आष्टी, शिरूर, धारूर, गेवराई आणि वडवणी या 11 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील धाराशिव असेल, तुळजापूर, उमरगा, परांडा, वाशी, कळंब, भूम, लोहारा. त्यानंतर धुळे जिल्ह्यामधील धुळे, सिंदखेडा, साक्री आणि शिरपूर या तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड, आहेरी, कोरची, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, कुरखेडा, धानोरा, गडचिरोली, चारमोशी, आरमेरी, देसाईगंज, वडसा. आणि मग मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली हे तालुके आहेत. त्यानंतर कळमनुरी आणि वसमत. त्यानंतर जालना जिल्ह्यामधील जालना आहे, मंठा तालुका आहे, आंबड आहे, परतूर आहे, घनसावंगी आहे, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद. त्यानंतर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आणि नवापूर. त्यानंतर पालघर जिल्ह्यामधील जव्हार, मोखाडा, डहाणू, वाडा, विक्रमगड, पालघर, वसई आणि तलासरी. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील पाथरी, सेलू, परभणी, जिंतूर, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम आणि पूर्णा. वाशिम जिल्ह्यामधील वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड, मानोरा, मालेगाव, अकोले, कर्जत, अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले, कर्जत, शेवगाव आणि पारनेर. त्यानंतर अकोला जिल्ह्यामधील बाळापूर आणि बार्शी टाकळी. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका, चिखलदरा, भातुकली, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव, खंडेश्वर. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामधील लाखनी, पवनी, साकोली, लाखांदूर. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव, संग्रामपूर, मेहकर, सिंदखेड राजा, नांदुरा आणि मोताळा. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूर तालुका आहे, गोंडपिंपरी आहे, जिवती आहे, सावली, नागभीड, राजुरा, मूल, पोंभुर्णा आणि शिंदेवाही.
आणि महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सोयगाव, खुलताबाद, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड आणि गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी मोरगाव. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधील पारोळा, एरंडोल, बोदवड, भडगाव, गगनबावडा. कोल्हापूर जिल्ह्यामधील गगनबावडा. त्यानंतर लातूर जिल्ह्यामधील जळकोट, निलंगा, देवणी, उदगीर, शिरूर अनंतपाळ. नागपूर जिल्ह्यामधील भिवापूर. नांदेड जिल्ह्यामधील किनवट, कंधार, माहूर, मुखेड, लोहा, नायगाव, बिलोली आणि उमरी. नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण, इगतपुरी. त्यानंतर पुणे जिल्ह्यामधील वेल्हे, आंबेगाव. त्यानंतर रायगड जिल्ह्यामधील सुधागड, पोलादपूर, महाड, म्हसळा, माणगाव आणि श्रीवर्धन. आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर, लांजा आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटापडी, शिराळा. तर सातारा जिल्ह्यातील पाटण, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड, कुडाळ, वैभववाडी आणि वेंगुर्ला. सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला. ठाणे जिल्ह्यामधील शहापूर आणि मुरबाड. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामधील सेलू, कारंजा, समुद्रपूर, आष्टी. तर यवतमाळ जिल्ह्यामधील झरी, जामणी, केळापूर, पुसद, मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड आणि दिग्रस या अशा 177 तालुक्यांचा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. आता या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्यामध्ये जिल्हा योजना, राज्य योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना आहेत. त्यामध्ये पहिली योजना आहे आरोग्य आणि पोषण. म्हणजे आरोग्याच्या ज्या काही योजना आहेत त्या राबवल्या जाणार आहेत. जे काही पोषण बालकांचं असतं किंवा ज्यांना रेशनच्या बाबतीत त्या योजना राबवल्या जातील. त्यानंतर महत्त्वाचा उद्देश आहे शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही योजना आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे शैक्षणिक कसं पुढं नेता येईल या तालुक्यांना यामध्ये योजना असणार आहेत. त्यानंतर कृषी आणि जलसंपदा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा शेतीच्या आणि जलसंपदा म्हणजे शेतकऱ्यांना जी काही जिरायती शेती आहे त्यांना पाणी पुरवठा कसा करता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी कशा योजना राबवल्या जातील ते सुद्धा यामध्ये येणार आहे. आणि याबद्दलच्या ज्या काही योजना राबवल्या जातील त्याची संपूर्ण माहिती आपण यापुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आहे कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशन. म्हणजे कौशल्यावर आधारित आजकाल नोकऱ्या कमी झालेल्या आहेत तर कौशल्यावर प्रशिक्षण मिळणार आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा रोजगार निर्माण करता येतात किंवा आपल्याला वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉबसुद्धा मिळणार. त्यानंतर आहे मित्रांनो मूलभूत पायाभूत सुविधा. म्हणजे जे काही ग्रामीण भागामध्ये आज पाण्याची व्यवस्था नाही, कुठं रस्ते नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत. मग ज्या मूलभूत गरजा असतात सर्वसामान्य नागरिकांच्या या प्रकारच्या अशा योजना राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याबद्दलची माहिती आपण जशी जशी येईल तशी टप्प्यानं या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता त्यामध्ये तुमचा तालुका यामध्ये आहे का तर नक्कीच तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.